डोक्याला ताप अवॉर्ड आणि ह्याच्यामध्ये नामांकन मिळालेल्यांची नावं सांगतो. पुणेरी बाई, बरखा पत्रकार, कुशल बद्रिकेची फारोळेबाई आणि बक्षीस मिळालेलं आहे श्रेया बुगडे यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मी आज इथे येऊन कुठलीही न्यूज कव्हर करणार नव्हते डॉक्टर, पण आज इथे मला खूप महत्वाची व्यक्ती दिसलेली आहे, मिस्टर प्रवीण तरडे. लवली, तुम्ही इथे बसलेले आहात. सुपर सुपर. प्लीज प्लीज उभे राहा सर, प्लीज उभे राहा. कारण महाराष्ट्राच्या तमाम जनतेला तुमच्याकडून खूप कंप्लेंट आहेत. म्हणजे तुम्हाला नॉमिनेशन मिळालंय वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. आज कसली नाही नाही, एक मिनिट मला आज सगळं स्पष्टीकरण मिळालंच पाहिजे. कारण का महाराष्ट्राला तुमच्याबद्दल अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला इथे आज द्यावी लागतील. आय एम व्हेरी सॉरी. मी गेले कित्येक दिवस तुम्हाला फोन करते, तुम्ही माझे फोन उचलत नाही. तुम्ही तुमच्या मॅनेजरला सांगता, तिला सांगा की सर बिझी आहेत. आणि तुम्हाला असं वाटतं की पत्रकारांना हे सगळं कळत नाही. पण यू आर रॉंग मिस्टर प्रवीण तरडे, यू आर ॲब्सोल्युटली रॉंग. हा, आणि महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न पडलेला तो मला तुम्हाला आज विचारायचा आहे. मिस्टर प्रवीण तरडे, हे तुमचे जे केस आहेत ते घुंगरू आहेत, ते घुंगराले आहेत. तुमचे हे केस घुंगराले आहेत की नाही प्रवीण तरडे? मोठ्याने बोला प्रवीण तरडे. महाराष्ट्राच्या जनतेने ऐकलेलं आहे की प्रवीण तरडेंनी आत्ताच कबूल केलंय की त्यांचे केस घुंगराले आहेत. आणि हे मला कसं कळलं? कारण त्यांच्या मेकअप रूम मध्ये हे गळून पडले होते, हे घुंगरू गळून पडले होते. म्हणून प्लीज प्लीज पुढच्या वेळेपासून केस विंचरत जाऊ नका. नाही 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 मॅडम. आय एम नॉट डन, आय एम नॉट डन. मॅक्स सर, तुम्ही सुद्धा प्लीज तुमचा कंगवा इकडे तिकडे टाकत जाऊ नका प्लीज. दिस इज द रिझन. हे बघा, मॅक्स सरांचा कंगवा. तुम्हाला कसं कळलं ते त्यांचंच आहे म्हणून? बघा ना, घुंगरू कसे प्रायोगिक पद्धतीने अडकले. वा वा वा. आता ह्यांना अवॉर्ड आपल्याला द्यावंच लागेल, त्याशिवाय जाणार नाहीत. तर हे अवॉर्ड आम्ही आमचं द्यायला तयार आहोत. नको नको सर, ते तुम्हाला स्पेशल आणलं सर. तर हे अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतो जसराज यांना की त्यांनी यांना हे अवॉर्ड द्यावं. आता पुढील पुरस्कार, ज्या गोष्टीवर आमचा कार्यक्रम खरं तर चाललेला आहे एवढे दिवस. अनेक लोकांनी आम्हाला जो सपोर्ट केला, विशेष करून हसून, त्या जीवावर हा कार्यक्रम चाललाय. पुढचा विशेष पुरस्कार आहे बेस्ट सपोर्टिंग लाफ्टर. आणि याच्यासाठी नॉमिनेशन आहेत स्वप्नील जोशी, ऋषिकेश जोशी, प्रवीण तरडे, प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी, संजय जाधव. प्रार्थना बेहरे. प्रार्थना बेहरे. याच्यासारखं लाफ्टरच नाही. जोशी. प्रार्थना बेहरे. स्वप्नील जोशींना देण्यात येईल. कसं आहे, मेरा वो लुक है ऋषिकेश फॅब्रिकेटेड. जोशी. आज ते इथे उपस्थित आहेत स्वप्नील जोशी. केवढा तो अभिनय. आणि हे अवॉर्ड मीच देतो, कारण तुमच्यावर आमचा कार्यक्रम चाललाय सर. तुम्ही लय असता आमच्याकडून, पण ते खरं प्रामाणिक असतात. तुम्हाला वाटतं आम्ही ठरवून करतो सगळं. थँक्यू. सर कसं वाटतं आणि काय सांगाल पोडियमवर येऊन? ते बनवलं आम्ही. मला मी खूप वेळा आरशासमोर उभं राहून या क्षणाची तालीम केली. मी खूप वेळा माझ्या बाथरूममध्ये आंघोळीला वेळ लावलाय, कारण मी या क्षणाची तालीम करायची. थँक्यू थँक्यू.
त्याला कळलं नाही टेंडिंग ओशन. टेंडिंग ओशन म्हणजे उभा राहा असं म्हणायचं असतं त्यांना. तमामला बसा आता. आता परत पण म्हणलं टेंडिंग ओशन का उभा राहायचं तुम्ही. कळलंच नाही बसून राहिलाय. स्टँडिंग ओवेशन. पुढील पुरस्कार आहे खलनायकासाठी. आणि या ठिकाणी जे विशेष खलनायक सादर करण्यात आले या मंचावर त्यांना नॉमिनेशन मिळालेलं आहे. पहिलं नॉमिनेशन आहे सागर कारंडे यांच्या जयकांत नाग शिकरेसाठी. हा त्यांनी तो विलन केला होता त्या पिक्चर मधला. त्याच्यानंतर कुशल बद्रिके यांनी लय भारी मधला संग्राम साकारला होता. भारत गणेशपुरी यांनी जमल तसा मोगॅम्बो केला होता. आणि सागर कारंडे यांचा शाकाल इथं आपण पाहिलेला आहे. जमेल तसा मोग. आणि जिंकलेले आहेत खुंखार विलन लय भारीचे संग्राम. गंबूड घालायचं. गंबूड घालायचं. सुचत नव्हतं ना आपल्याला? आठवत नव्हतं ना आपल्याला? म्हातारे हा म्हातारे मी म्हातारी नाही पिक्चर मध्ये म्हातारी होती ती. मला सगळीकडे शत्रूच दिसतात. तंटा नाय तर घंटा नाय. ते त्यांचं होतं ते दुसऱ्यांचं रिटेक देशमुख त्यांचंही ते. पण तेच गाजलं मी काय करू. अवॉर्ड खरं तर या अवॉर्डसाठी लय मारामारी होती. मला वाटलं तर हे अवॉर्ड मी डेडिकेट करतो रितेश देशमुख सर त्या सगळ्यांना. थँक्यू. क्या किया रे तुम लोग, बता मेरे को क्या किया तुम लोग. किसको दिया award तुम लोग? किसको दिया award? उसको दिया, उसको था. इधर आ, इधर बैठ बैठ इधर इधर ही छुट्टी कर दूंगा तेरी, समझा ना. ए, इथं भांडणं काय? ए, क्या रे क्या बोला बीच में. 2 मिनट बोल रहा है ना अभी. चुप बैठने का, चुप बैठे, रुक रे. क्या करेगा रे. आता तू गेलास म्हातारे. आपला हात भारी, आपली लाट जायला हे जाम भारी आहे. दादा दादा ऐक ना दादा. दादा नाही, ऐक. सीधा फाइट करने का, समझा ना. फाइट करने का. अभी गया ना तू. देख अभी. दादा ऐक ना. आता मला मिळालंय ना दादा. ऐक ना. इकडे राहू दे ना. नाही, एक बाकी आहे. माझं हेलिकॉप्टर आलंय. असे विलन. अद्भुत अद्भुत अद्भुत. तर अशा पद्धतीनं हा अवॉर्ड सोहळा इकडेच संपला. पुढच्या वर्षी भेटूयात. धमाले ब्रदर्स गोडोतेल प्रस्तुत थुकरटवाडी पुरस्कार सोहळ्यात. धन्यवाद.
पाहण्यासाठी झी मराठी.